ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नेमकं चालले काय? एकीकडे काही नेते नाराज असताना पाहायला मिळतात, तर काही नेते शिवसेना सोडून जाताना देखील पाहायला मिळतात. कोकणातला असा एक बडा नेता मात्र शिवसेनेमध्ये ठाकरेंवरतीच नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. आपल्यासोबत बोलण्यासाठी वैभव नाईक आपल्यासोबत आहेत. साहेब, भास्कर जाधव नेमके नाराज आहेत की नेमकं काय आहे? शिवसेना नेते भास्कर जाधवांनी 2 दिवसापूर्वी आपली भूमिका स्पष्ट जाहीर केली आहे की ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतायत आणि ते कुठल्याही पद्धतीने नाराज असं स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे. खरं तर ते नाराज असते किंवा त्यांना जर या आमिषामुळे जायचं असेल तर ते 2022ला गेले असते, 2024च्या लोकसभेनंतर गेले असते किंवा आता पण ते गेले असते. परंतु त्यांनी 2022ला स्पष्ट केलं की मला भाजपबरोबर काम करायचं नाही, आपण एकत्र मिळूया आणि लढूया. आणि त्यांनी वारंवार आज खरं तर पक्षाच्या बैठकीमध्ये असू देत, आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या बैठकीत असू देत, ते मार्गदर्शन करत असताना स्पष्ट भूमिका आपली जाहीर करतायत. आणि या स्पष्ट भूमिकेचा आज खरं तर भास्कर जाधवांना भीती कोणाची आहे की आता विधानसभेचं अधिवेशन 30 तारखेला सुरू होते. या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाकडे लक्ष विचलित करण्यासाठी भास्कर जाधव नाराज असलेल्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत आणि अशा पद्धतीने भास्कर जाधवांवर किंवा शिवसेना ह्या बातम्यांचा कुठलाही परिणाम होणार नाही. पण भास्कर जाधव असं म्हणतात की राजकारणातनं निवृत्ती घेतली पाहिजे, पण ते ठाकरे सोबत आहेत ना, पण अचानक असं वक्तव्य का करावं? खरं तर भास्कर जाधवांनी आपली स्पष्ट भूमिका शिवसेनेवर जाहीर केली आहे. खरं तर आज 8 वेळा ते निवडून आले. आज राज्यामध्ये सत्ताधारी पक्ष काम करतोय, सत्ताधारी सरकार चालवत आहेत. परंतु दुर्दैवाने या राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी च्या पक्षाच्या वतीने उद्धवजींनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी एकमताने भास्करराव जाधव यांचं विरोधी पक्षासाठी नाव सुचवलं. परंतु भास्कर जाधवांच्या भूमिका ह्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या किंवा राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या भूमिका त्यांना समजावून घ्यायच्या नाहीत, म्हणून त्यांचं विरोधी पक्ष नेते करत आहेत. भास्कररावांबद्दल तुम्हाला एवढं प्रेम असेल तर तुम्ही विरोधी पक्ष नेते भास्कररावांना जाहीर करा, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. पण भास्कर जाधवने असं एक पण वक्तव्य केलं आहे की असं स्टेटस ठेवलं आहे, वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावरती पश्चाताप करणं योग्य नाही, दिवा जळताना तुपाची गरज असते, विजल्यानंतर तूप ओतण्यात काही अर्थ नाही. हा नेमका रोष ठाकरेंकडे आहे ना? मुद्दा हा रोष मुळीच ठाकरेकडे नाही असं तुम्ही का घेताय? खरं तर आज आपण बघितलं की महाराष्ट्रातल्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर विरोधी पक्ष आवाज उठवताना जनतेची पण साथ असली पाहिजे. आज आपण बघितलं असेल की आज जनतेने साथ दिल्यानंतर हे वेगवेगळे प्रश्न असतील, ते प्रश्न सुटू शकतात आणि त्यामुळे योग्य वेळी जनतेने आम्हाला साथ दिली पाहिजे, अशा पद्धतीने ते स्टेटस असू शकतं, अशी माझी भूमिका आहे. भाजपचे बबन लोणीकर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे की तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनी दिले आहेत, पण मगरूची भाषा लोणीकरांनी ही केलेली आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आईचे आणि बहीण आणि बायकोला लाडक्या बहिणीचे पैसे आम्हीच देतो, तुमच्या अंगावरचे कपडे आणि बूटही आम्हीच दिले आहेत, असं वक्तव्य केलं आहे. खरं तर बबनराव लोणीकर, तुम्ही ज्या कट्ट्यावरच्या लोकांना बोलतायत त्या कट्ट्यावरच्या लोकांमुळेच तुम्ही आज मंत्रिपदाचे, तुमच्या सरकारमध्ये मंत्रालयाचे मंत्री बसले आहेत, ज्या गाड्या फिरवत आहेत, ज्या जागा घेत आहेत, हॉटेल घेत आहेत, जे भ्रष्टाचार करत आहेत, तो ह्या कट्ट्यावरच्या लोकांमुळेच करतायत. ह्या कट्ट्यावरच्या लोकांनी तुम्हाला निवडून दिल्यामुळे तुम्ही चांगले कपडे आणि गाडी घेऊन फिरत आहात. खरं तर या लोकांना तुम्ही जी आश्वासनं दिली होती ती खरी पूर्ण केली पाहिजेत. तुम्ही त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिल माफी, ह्या सगळ्या गोष्टी बी बियाणं मोफत, वीज बिल मोफत, या सगळ्यावर तुम्ही पाणी फिरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना बोलण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. उलट त्यांच्यामुळे तुम्ही गाड्या घेऊन आणि कपडे घालून फिरताय. साहेब, आशिष शेलार यांनी असं एक वक्तव्य केलं की उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या विचारमूल्याशी काही देणं घेणं नाही. उद्धव ठाकरेंना विचारापेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटते, तर खुर्चीच्या चाटुकारांना आणीबाणीतील सैनिकांचा त्याग काय समजणार? खरं तर उद्धवजींनी बघितलं असेल की 2022मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं आहे, आशिष शेलारांनी सुद्धा बघितलं असेल की उद्धवजींनी त्या खुर्ची सोडली. एका मिनिटात उद्धवजींनी ती मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडली आणि मातोश्रीवर आले. खरं तर उद्धवजींनी आणि ठाकरे कुटुंबियांनी कधी खुर्चीची गरज हे केली नाहीत. उलट आशिष शेलार ज्या पहिल्या नगरसेवक त्या उद्धवजींची साथ होते म्हणून ते नगरसेवक हे ते आशिष शेलार विसरत आहेत. माझं आशिष शेलारांना विनंती आहे की आज महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या मराठी माणसाची काय अवस्था आहे. मुंबईतल्या मराठी माणसाला मराठीत मॉलमध्ये घर मिळत नाही, मराठी भाषा बोलली की ते मारामार होते आणि मुंबईतल्या 14पेक्षा जास्त आमदार, 2पेक्षा जास्त खासदार हे अमराठी झाले आहेत. येणाऱ्या काळामध्ये मुंबई ही मराठी माणसाची राहणार नाहीत. 105 ज्या हुतात्म्यांनी मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून जे काय आंदोलन केलं ते त्या आंदोलनाची कदर ठेवा आणि तुम्ही आपल्या पक्षात मराठी माणसं कशी होतील आणि मराठीला विरोध करू नका तुम्ही, कारण तुमचं पण पद या विरोध केला तर भविष्यात तुमचं पद पण जाऊ शकतं. नक्कीच.
अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.